आता हे आईस क्यूब आणलेले आहे ना, तर आता हे अंघोळीच्या पहिले आपण हे ना चांगलं चोळून घ्यायचं आपल्या चेहऱ्यावरती. तर कच्च्या दुधाचं त्याच्याने आपले हे छिद्र ओपन होतात आणि आपली स्किन ना खूप छान होते आणि मुलायम हा डोळ्याजवळचा काळपटपणा सगळा जातो. त्यामुळे ना असं चोळत राहायचंय आपण आणि खूप छान असं बघा. लगेच पगळत होते. त्याकरता आहे ना अंघोळीच्या पहिले जर केलं ना, तर खूप छान असं जितकं आपल्या चेहऱ्याची काळजी घेतली तितकं चांगलं असतं. तर बघा तुम्ही बघू शकता खूप छान असं नंतर आपल्या हाताने असं चोळून घ्यायचंय. तर नंतर आहे ना आपल्या चेहऱ्याला असंच हे बघा असं स्टॅप करायचं इथं थोडं असं असं करायचं. नंतर असं 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 थोडं गळ्याला पण करायचंय. म्हणजे असं मळ वगैरे सगळं थोडं 10 मिनिटं आपण चांगली मसाज करायची. ही बोट अशी धरायची अशी अशी आणि हे इथं असे धरायचे असे करायचे डोळ्यांजवळ म्हणजे आपल्या इथे डोळ्यांजवळ काळ झालेला असं डोळ्यांजवळ हे इथं बोटाने थोडं असं करायचं प्रेस करायचं. आपले डोळे बंद ठेवायचे आणि असे चोळायचे थोडा वेळ आणि असं मसाज करायचं. म्हणजे आपल्या चेहऱ्याला जो थकवा आलेला असतो ना तो सगळं निघून जातो स्किनवरचा. थोडं वटाणा चोळायचं आहे. नाकाजवळ आपल्याशी बारीक घाण आलेले असते ना, तर त्यामुळे नाकाला पण चांगलं असे आपल्या बोटाने असं चोळायचं आहे. आणि आपण जर लक्ष दिलं नाही तर आपली स्किन खूप खराब होत चालते. त्याकडे आहे ना आपल्या स्किनकडे पण थोडं लक्ष द्यायचं आहे. आपलं वय आपण आहे ना कामातच आपल्या स्किनकडे लक्ष देत नाही आणि आपलं वयाचं मग सगळं आपलं वय झाल्यासारखं असा चेहरा डाऊन होत चालतो. आपण जर लक्ष दिलं नाही तर अशी स्किन आहे ना खूप ड्रायस होते. नंतर मध्ये मध्ये थोडं कानाला जळून घ्यायचं. तुमच्याचकडे जर गुलाबाचं फुल नसेल तर तुम्ही गुलाबजल टाकू शकता. गुलाबजल, कोरफड असं बनवून घ्यायचं. आईस क्यूब मस्त असतात. फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आणि आपल्याला कसं प्रत्येक वेळेस कोरफड काढा लावायच्या याला वेळ नसते तर आपण असं आईस क्यूब बनवून ठेवायचे. खूप छान असतात आणि मस्त लावायचे.